गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे आपण बघणार आहोत डिझेल पॉवर प्लॅन्ट. डिझेल पॉवर प्लॅन्टचं वर्किंग कसं होतं, एक्सप्लेनेशन सगळं बघणार आहे आपण. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे हेही बघणार आहे. तर डिझेल पॉवर प्लॅन्ट आपल्याला माहीत आहे. डिझेल पॉवर प्लॅन्ट आपण कुठं वापरतो, तर जिथं लाईट गेली असेल आणि इमर्जन्सी लाईटची आवश्यकता असेल तर आपण जनरेटर वापरतो. तो जनरेटर जो असतो म्हणजे कार्यक्रमामध्ये लाईट गेल्यानंतर जो मोठ्या आवाजाचा जनरेटर आणतात ना, तो जनरेटरला जॉईन केला, जनरेटर ॲड केला की काय होतं, लाईट येते. कुठल्या तरी कार्यक्रमात माईक बंद पडतो आणि मग काय होतं की लाईट गेल्यामुळं आपल्याला जनरेटर आणावं लागतो. तो जनरेटर म्हणजेच काय असतो, डिझेल पॉवर प्लॅन्ट असतो. ओके, तर हा डिझेल पॉवर प्लॅन्टचं आपण वर्किंग कसं होतं, डिझेल पॉवर प्लॅन्टमध्ये ॲक्च्युली काय काय वाचतं हे आपण कसं होतं, सगळे पार्ट्स त्याचं मुवमेंट हे आपण बघणार आहे आता. तर डिझेल पॉवर प्लॅन्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो डिझेल इंजिन. हा जो आहे तो डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन कशासाठी असतं, तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप करण्यासाठी असतं. तर वर्किंगमध्ये बघा, डिझेल इंजिन धिस इज द मेन कंपोनंट ऑफ द पॉवर प्लॅन्ट विच डेव्हलप्स मेकॅनिकल पॉवर. म्हणजे मेकॅनिकल पॉवर जनरेट करण्यासाठी, तयार करण्यासाठी आपण काय वापरतो, डिझेल इंजिन. डिझेल पॉवर प्लॅन्टमधला सर्वात मेन इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो डिझेल इंजिन आहे. त्याच्यानंतर सुरुवातीपासून आपण बघूया. हे आहे फ्युएल टँक. फ्युएल टँक म्हणजेच काय आहे, आपला जो काही डिझेल आहे ते डिझेल ह्या टँकमध्ये भरलेलं असतं. फ्युएल म्हणजे काय, कुठल्याही पॉवर प्लॅन्टला फ्युएल लागतं. आता डिझेल पॉवर प्लॅन्टला काय लागणार, फ्युएल कुठलं फ्युएल लागेल, तर डिझेल लागेल. तर इथं फ्युएल टँक म्हणजे हे डिझेल टँक आहे. जे काही डिझेल आहे ते पहिला फिल्टर करून घ्यायचं, म्हणजे त्यात काही इम्प्युरिटीज असतील, भेसळ असेल ती काढून टाकायची, प्युअर करून घ्यायचं आणि पंप थ्रू ते डिझेल इंजिनला द्यायचं. ओके, डिझेल इंजिनला दिल्यानंतर इथं त्याला एअर पण द्यावी लागते. तर हे बघा, इंजिन फ्युएल सिस्टीम आता मी जी दाखवली ती इंजिन फ्युएल सिस्टीम. म्हणजे फ्युएल म्हणजे ते डिझेल घ्यायचं, ते फिल्टर घ्यायचं, पंपिंग थ्रू डिझेल इंजिनला द्यायचं. तर इंजिन फ्युएल सिस्टीममध्ये बघा, इट सप्लाईज फ्युएल टू इंजिन सिलेंडर फॉर कंबशन पर्पज. कंबशन पर्पज म्हणजे काय, जे काय डिझेल इंजिनमध्ये कंबशन होणार आहे, त्याचं ज्वलन होणार आहे, जळलं जाणार आहे, ते जळण्यासाठी काय करतो आपण, फ्युएल दिलेलं असतो. त्याच्याचबरोबर ह्या डिझेल इंजिनला आणखीन दिलं असतं काय, एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधली एअर आहे ती जास्त स्पीडनी फिल्टर करून, म्हणजे एअर ॲटमॉस्फिअरमधली असलेली की ती स्वच्छ नसते, क्लीन नसते, तर फिल्टरनी ती क्लीन करून घ्यायचं आणि एअर द्यायचं. आणि जेव्हा ही एअर आणि हे डिझेल एकत्र येतात आणि त्यावेळी काय होतं, त्याचं कंबशन सुरू होतं, तिचं हीट एनर्जी तयार होते. हे सगळं इथं फ्युएल आलं, एअर आलं, हे झाल्यानंतर इथं कंबशन होतं. पण सुरुवातीला कसं होतं, आपली गाडी आहे बघा, पहिल्यांदा गाडीला किक मारावी लागते. तसेच जनरेटर जो असतो, त्या जनरेटरला सुरू करण्यासाठी असे मोठमोठ्याने त्याला हाताने जोरात ओढलं जातं बघा, किक मारलं जातं किंवा त्याला ओढलं जातं. तर ती स्टार्टिंग सिस्टीम असते. तर ती स्टार्टिंग सिस्टीम म्हणजेच काय, एअर घ्यायची, ती एअर कॉम्प्रेस करायची, फिल्टर करायची आणि डिझेल इंजिनला द्यायची. आणि ज्यावेळी ते आपण किक, ही जी सिस्टीम आहे स्टार्टिंग सिस्टीम म्हणजेच काय, किकनं किंवा बटननं ते सुरू करायचं आणि मग सुरू केल्यानंतर हे डिझेल इंजिनला दिल्यानंतर डिझेल इंजिन सुरू होतो. बघा, जनरेटर जो आहे आपण जे कार्यक्रमात वापरले झालेला, लाईट गेल्यानंतर वापरलेला जो जनरेटर आहे त्याला असं जोरात किक मारले जातात किंवा हाताने ते मोठमोठ्यानं ओढलं जातं. आणखीन कुठं असतं बघा, बऱ्याच ठिकाणी रिक्षा असतात आणि रिक्षामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बटन स्टार असतं किंवा ते असं हातानं तो ओढला जातो. तर ते काय आहे, ते स्टार्टिंग सिस्टीम आहे. गाडीची असेल, रिक्षाची असेल किंवा ही आता इथं काय आहे, डिझेल जनरेटर आहे. तर ह्या डिझेल जनरेटरची ती काय आहे, स्टार्टिंग सिस्टीम आहे. स्टार्टिंग सिस्टीम म्हणजेच काय, एअर घ्यायचं, एअर कॉम्प्रेस करायचं, फिल्टर करायचं आणि ही ॲट ए टाईम सुरू असते ज्यावेळी आपण किक मारत असतो तेव्हा. तर हे किक मारताना आपोआप ती एअर कॉम्प्रेस होऊन आत आली की आपोआप ती फिल्टर केली जाते आणि ती हे जो काही असतो जनरेटर हा सुरू होतो. तर बघा, एअर इनटेक आपण मगाशी बघितलो, ॲटमॉस्फिअरमधली एअर घ्यायची, ती फिल्टर करायची आणि डिझेल इंजिनला द्यायची. तर इंजिन एअर इनटेक सिस्टीम म्हणजे इनटेक, जे एअर घेतो ते एअर इनटेक सिस्टीम इज प्रोव्हाइडेड टू सप्लाय एअर टू इंजिन सिलेंडर फॉर फ्युएल कंबशन. म्हणजे आता फ्युएल कंबशन हे कशासाठी आलं, फ्युएल कंबशन बघितलो परवा मगाशी, काय फ्युएल टँक आहे, त्यातून टँकमधून फिल्टर करून पंप करून डिझेल इंजिनला आपण फ्युएल दिलो, त्याच्यानंतर एअर दिली, म्हणजे इथं दोन्ही दिले, हा पॉईंट आणि हा पॉईंट. इंजिन एअर इनटेक सिस्टीममध्ये एअर इनटेक सिस्टीम इज प्रोव्हाइडेड टू सप्लाय एअर टू इंजिन सिलेंडर
फॉर म्हणजे जे काही इंजिनमध्ये जो सिलेंडर असतो त्या सिलेंडरसाठी आपण सिलेंडरचं सिलेंडरमध्ये कंबशन होण्यासाठी आपण काय दिलो, एअर दिलो. आणि हा फ्युएल सिस्टीम काय करते, इट सप्लायज फ्युएल टू इंजिन सिलेंडर फॉर कंबशन पर्पज. म्हणजे हे दोन्ही जे आहेत इथल्या सिलेंडरला दिले जातात आणि इथं सिलेंडरमध्ये आल्यानंतर म्हणजे कोण दोन्ही, हा आणि हा, हे कंबशन किंवा जळण्याची प्रक्रिया सुरू होते. हे काय झालं, आपण जनरेटर स्टार्ट करण्यासाठी जो डिझेल जनरेटर आहे, डिझेल पॉवर प्लांट आहे, ते स्टार्ट इथं आपण करतो. तर इथं आहे बघा इंजिन स्टार्टिंग सिस्टीम. धिस सिस्टीम इज प्रोव्हाइडेड टू रोटेट द इंजिन इनिशियली अंटिल द फायरिंग स्टार्ट्स अँड इंजिन रन अंडर इट्स ओन पॉवर. म्हणजे काय, जो काय आहे तो इंजिन आहे तो सुरू व्हायला पाहिजे, ते आपण स्टार्ट करायचं, सुरू होतं. फायरिंग स्टार्ट म्हणजे जो काही जनरेटरला स्वतःला सुरुवात करण्यासाठी मारणारी किक म्हणजे ते, आणि एकदा किक मारून सुरू झाल्यावर फायरिंग सुरू होतं. म्हणजेच काय, गाडी सुरू होते किंवा तसाच डिझेल जनरेटर हा स्टार्ट होतो त्याचा पेट्रोलवरती, डिझेल किंवा पेट्रोलवरती. जी काही कुठली कार आपली टू व्हीलर असते ती कशावर असते, पेट्रोलवर असते. पेट्रोलवर ते पेट्रोल घ्यायच्या आधी त्याला, पेट्रोलवर गाडी सुरू व्हायच्या आधी त्याला एकतर किक मारून किंवा बटन स्टार्टनी त्याला स्टार्ट करावं लागतं. आणि ते स्टार्ट केल्यानंतर फायरिंग जोपर्यंत ते स्टार्ट होतं तेव्हा ते त्याच्या पेट्रोलवरती सुरू होतं, ते इथं त्याच्या डिझेलवरती स्टार्ट होतं. हां, तर हे स्टार्ट झाल्यानंतर काय होतं, ही असं इथं कंबशन सुरू होतं आणि इथं मेकॅनिकल एनर्जी डेव्हलप होते. डिझेल इंजिन काय होते, ज्यावेळी ही दोघं फ्युएल आलं, त्याच्यानंतर एअर आलं आणि ह्या दोघं इथं आल्यानंतर आपण स्टार्टिंग सिस्टीमनी ही स्टार्ट केल्यानंतर हा डिझेल इंजिन त्याच्या ओन डिझेलवर रन होतो. ओन डिझेल रन झाल्यानंतर काय होतं, इथं कंबशन होतं आणि मेकॅनिकल एनर्जी तयार होते. आणि मेकॅनिकल एनर्जी आहे, हे जे अल्टरनेटर आहे त्या डिझेल इंजिनला कपलिंग केलेलं आहे, त्यामुळं इथल्या मेकॅनिकल एनर्जी आहे ही अल्टरनेटरमुळे काय होतं, अल्टरनेटरमुळे इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्जन होतं आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते. ओके, म्हणजे काय, डिझेल इंजिनमुळे आपण मेकॅनिकल एनर्जी तयार करतो. इथे दिलेलं आहे बघा, डिझेल इंजिन दिस इज द मेन कंपोनंट ऑफ पॉवर प्लांट विच डेव्हलप्स मेकॅनिकल पॉवर. हे काय, मेकॅनिकल पॉवर किंवा मेकॅनिकल एनर्जी कोण करतं, डिझेल इंजिन तयार केल्यानंतर ते मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट कशी करायची, बाय युझिंग अल्टरनेटर. आता ही जी सिस्टीम आहे ल्युब्रिकेशन सिस्टीम आहे. ल्युब्रिकेशन सिस्टीम म्हणजे काय, फार इझी आहे. जे काही घासाघासी होते, वेअर अँड टेअर होतं, ते होऊ नये, सगळं आतलं जे काही डिझेल इंजिनमधले सगळे पार्ट्स असतात ते स्मूथली ऑपरेट व्हावे म्हणून आपण ऑइलिंग करतो. आणि ते ऑइलिंग करतो बरोबर, म्हणजे जे आता बैलगाडी असते, बैलगाडीचं जिथं मेन चाक असतं आणि चाकाचं जिथं कनेक्ट केलेलं असतं तिथं ऑइलिंग केलेलं असतं. गाडीला पण बऱ्यापैकी ऑइलिंग करतो आपण. का करतो, तर स्मूथ वापरावं, स्मूथ त्याचं वर्किंग व्हावं, कुठलीही घासाघासी होऊ नये म्हणून एक लुब्रिकेशन टँक, ऑइल टँक असतं. म्हणजे हे लुब्रिकेशनसाठी ऑइलिंग करण्यासाठी वापरलेलं इथं ऑइल असतं. हे ऑइल पंपाने घेऊन फिल्टर करायचं, म्हणजे त्या ऑइलमध्ये काही इम्प्युरिटीज भेसळ असेल तर निघून जाईल आणि ते इंजिनला द्यायचं. इंजिनमध्ये गेल्यानंतर डिझेल इंजिन म्हणजे एवढाच दाखवला, म्हणजे त्यात भरपूर पार्ट्स असतात, त्या प्रत्येक पार्टमधून जाऊन काही सगळे घासाघासी होऊ नये, त्याचं स्मूथ वर्किंग व्हावं, इफिशियन्सी वाढावी म्हणून हे ल्युब्रिकेशन केलं जातं. इथून बाहेर आल्यानंतर सगळ्या पार्ट्समध्ये फिरून आल्यामुळे परत त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज किंवा भेसळ आलेली असू शकते, मिक्स झालेली असू शकते, म्हणून परत ते फिल्टरने ल्युब्रिकेशन ऑइल बाहेर पडणारं जे आहे ते क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर ते इथून इंजिन कसं आहे, कंबशन व्हायला, हीट व्हायला लागलं, म्हणजे इथं गरम आहे, त्यामुळे इथलं बाहेर पडणारं ऑइल कसं आहे, जे आहे इथलं ह्या सगळ्या पार्ट्समधून आलेलं ऑइल आहे ते कसं आहे, गरम झालेलं आहे. ओके, तर फिल्टर झालेलं ऑइल इथं कुठलं आलं, गरम आलं. आता हा आहे कंडेन्सर. कंडेन्सर काय करतो, कंडेन्सर हा कूलिंग टॉवरजवळ बसवलेला आहे, कनेक्ट केलेला आहे कंडेन्सर कूलिंग टॉवरला. ह्याच्यामुळं काय होतं, इथं आलेली ऑइल आहे ती गरम आहे आणि कूलिंग टॉवरला हे कनेक्ट केल्यामुळे कूलिंग टॉवरचं पाणी कसं आहे, थंड आहे. कूलिंग टॉवरच्या ह्या एरियामध्ये जर हे कॉन्टॅक्टमध्ये ऑइल आल्यानंतर ह्या थंड पाण्यामुळे हे ऑइल थंड होतं आणि हे पाणी ह्याचं हीट शोषून घेतं आणि पाणी गरम होतं. तर हे जे काही हॉट ऑइल आहे, हे हॉट ऑइल ह्या कंडेन्सरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, कंडेन्सर आणि कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, कूलिंग टॉवरच्या.
त्यामुळं कूलिंग टॉवरच्या थंडतेमुळं हे ऑइल थंड झालं आणि इथलं जे पाणी आहे ह्या पाण्यानं इथला गरमपणा घेतला. म्हणजे इथं आलेलं पाणी कसं होतं, परत झालं गरम झालं आणि इथलं जे हॉट ऑइल आहे हे कंडेन्सर आणि कूलिंग टॉवरमुळं काय झालं, थंड झालं. आणि आता हे हॉट ऑइल आहे ते पंप थ्रू परत कूलिंग टॉवरकडं पाठवायचं आणि ते पाणी परत थंड होतं आहे आणि इथलं जे ऑइल जे आहे ते परत थंड होणार आणि परत ते आहे अशी प्रोसेस सुरू होते. तर ही काय आहे, आपली ल्युब्रिकेशनची सायकल झाली, ही कूलिंग टॉवर झालं, हे अल्टरनेटर झालं. तर हे सगळे पार्ट आहे तिथं बघा. आता राहिलं एक्झॉस्ट सिस्टीम. आता ही जी इंजिन आहे ह्याच्यामध्ये बर्निंगचं झालं, कंबशन झालं, एनर्जी तयार झाली, इथलं बाहेर पडलेलं पाणी आपण ऑइल आहे, ऑइल ते थंड होतं, ते गरम करून परत प्रोसेसमध्ये आणलो. हे करत असताना जनरेटरचा मोठा आवाज येतो आणि त्याची गॅसेस पण, हॉट गॅसेस पण बाहेर पडत असतात. ते हॉट गॅसेस जे आहे ते बाहेर पडत असताना इथं सायलेन्सर बसवलेला असतो. सायलेन्सर म्हणजे काय, आवाज कमी करण्यासाठी. सो आवाज जो होत असतो तो कमी करायचा, खूप मोठा आवाज असतो तो आवाज कमी करायचा आणि ते गॅसेस हवेमध्ये वातावरणात सोडून द्यायचे. तर ही झाली, हा आहे आपला डिझेल पॉवर प्लांट. एकदम इझी आहे. ह्याच्यामध्ये आपण काही बघा, इंजिन एक्झॉस्ट सिस्टीम म्हणजे ही एक्झॉस्ट नको असलेले गॅसेस वातावरणात सोडून द्यायचं. एक्झॉस्ट सिस्टीम काय करते, इन दिस सिस्टीम इज प्रोव्हाइडेड टू डिस्चार्ज द इंजिन एक्झॉस्ट. इंजिन एक्झॉस्ट म्हणजे स्मोक म्हणजे धूर वगैरे आहे ते टू ॲटमॉस्फिअर. ह्याच्यामधून काय होतं, सगळी धूर जे आहे नको असलेले गॅसेस आहे ते आपण बाहेर काढतो. त्याच्यानंतर इंजिन लुब्रिकेटिंग सिस्टीम. इंजिन लुब्रिकेटिंग सिस्टीम म्हणजे ही टोटल जी आहे लुब्रिकेशन, आत्ता मी सांगितलं ही लुब्रिकेशन सिस्टीम आहे ती. इन लुब्रिकेशन सिस्टीममध्ये काय होतं, इट लुब्रिकेट्स द रोटेटिंग मुव्हिंग पार्ट्स ऑफ इंजिन. म्हणजे इंजिनमधले जे रोटेटिंग पार्ट्स असतात, मुव्हिंग फिरणारे पार्ट्स असतात इंजिन, टू रिड्यूस द वेअर अँड टिअर म्हणजे घासाघासी होऊ नये म्हणून लुब्रिकेट करायचं, लुब्रिकेशन करायचं. द लाईफ ऑफ इंजिन अँड इफिशियन्सी लार्जली डिपेंड्स ऑन लुब्रिकेटिंग सिस्टीम. तर आपली एवढी चांगली लुब्रिकेशन आपल्याला प्रॉपर व्यवस्थित कंटिन्यू वेळच्यावेळी जर दिलं तर काय होतं, हे इंजिनची लाईफ आणि त्याची काम करण्याची इफिशियन्सी ही वाढते जर आपण हे जास्तीत जास्त त्याच्यावरती लक्ष दिलं तर. त्याच्यानंतर अल्टरनेटर बघा. अल्टरनेटर जो आहे काय केलं, डिझेल इंजिननं मेकॅनिकल एनर्जी जनरेट केली आणि ती मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्जन केली. कशी, तर अल्टरनेटर ह्याला कपल्ड करून. तर अल्टरनेटरचं काय आहे, इट्स फंक्शन इज टू कन्वर्ट मेकॅनिकल पॉवर इंटू इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे अल्टरनेटर काय करणार, मेकॅनिकल पॉवर आहे ती कशामध्ये कन्वर्ट करणार, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ डिझेल पॉवर प्लांट, डिझेल पॉवर सिस्टीम. ओके, हे त्याचं वर्किंग होतं, हे व्यवस्थित लक्षात आलं असेल तुमच्या. डिझेल इंजिन म्हणजे हा इंजिन आहे तो मेकॅनिकल एनर्जी तयार करतो. इंजिन एअर इनटेक म्हणजे हे इंजिनमध्ये एअर आत घेतलं ॲटमॉस्फिअरमध्ये, हे जे आहे. त्याच्यानंतर इंजिन फ्युएल सिस्टीम, ही इंजिनची फ्युएल सिस्टीम आहे. हे दोघं एकत्र आल्यानंतर सिलेंडरमध्ये काय होतं, कंबशन होतं. इंजिन एक्झॉस्ट सिस्टीम म्हणजे इंजिनमधले नको असलेले गॅसेस सायलेन्सर वापरून थंड करून वातावरणात सोडून द्यायचे. इंजिन कूलिंग सिस्टीम म्हणजे ही इंजिन कूलिंग सिस्टीम आहे. इंजिन कूलिंग सिस्टीममध्ये काय होतं आहे बघा, द वॉटर म्हणजे कूलंट म्हणजे वॉटर विच इज सर्क्युलेटेड इन द इंजिन फॉर cooling purpose becomes heated which is cooled in engine cooling system and it's reused. म्हणजे इथं बघा, ह्या जे कूलिंग सिस्टीममध्ये वापरायची आणि ते ऑइल जे आहे ते थंड करून परत आहे त्या म्हणजे हे पाणीसुद्धा परत थंड करून गरम तिथे झालं, हे थंड करून परत वापरलं आणि इथलं जे आलेलं हॉट ऑइल आहे कंडेन्सरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर कंडेन्सर कूलिंग टॉवरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यामुळं हॉट ऑइलचं ह्या कंडेन्सरमुळे थंड झालं आणि इथं जर काय झालं, जे काही कूलिंग वॉटर टॉवरमधलं पाणी आहे ते गरम झालं ह्या हॉट ऑइलमुळं आणि हे पण परत आपण काय केलं, पाणी थंड करून घेतलं. तर ही झाली कूलिंग सिस्टीम. लुब्रिकेशन सिस्टीम आपण सांगितलं, डिझेल इंजिनची इफिशियन्सी वाढण्यासाठी किंवा त्याचं इंजिनचं लाईफ वाढण्यासाठी हे लुब्रिकेट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं घासाघासी वगैरे होत नाही. मूव्हिंग पार्ट्स, रोटेटिंग पार्ट जे काही डिझेल इंजिनमध्ये असतात त्याचे. त्याच्यानंतर हा अल्टरनेटर बघितला. तर ही सिस्टीम आहे ती स्टार्टिंग सिस्टीम आहे. तर जनरेटर स्टार्ट करण्यासाठी किक मारायला लागतात किंवा
बटन स्टार्टसुद्धा असतं. आता लेटेस्टमध्ये बटन स्टार्ट आलेत. तर हे जे आहे हे डिझेल इंजिनचं स्टार्टिंग सिस्टीम आहे. ओके, ही पूर्ण डायग्राम आहे, अतिशय इझी आहे. ओके, तर डिझेल इंजिनचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एक्सप्लेन द यूज ऑफ डिझेल इंजिन डिझेल पॉवर प्लांट ॲज अ कॅप्टिव्ह पॉवर. किंवा त्याचाच क्वेश्चन आहे स्टेट ॲडव्हान्टेजेस ऑफ डिझेल पॉवर प्लांट. डिझेल पॉवर प्लांटचे ॲडव्हान्टेजेस किंवा कॅप्टिव्ह म्हणजे काय, राखीव म्हणून. म्हणजे क्वेश्चन बघा हा कसा आहे, एक्सप्लेन द यूज ऑफ डिझेल पॉवर प्लांट ॲज कॅप्टिव्ह पॉवर. कॅप्टिव्ह पॉवर म्हणजे डिझेल पॉवर म्हणजे राखीव, जर का गरज लागली तर वापरायचं, असं राखीव म्हणून हा पॉवर प्लांट यूज केला जातो. म्हणजे लाईट गेली तर आपण जनरेटर वापरतो आणि तो जनरेटर म्हणजेच काय असतो, डिझेल पॉवर प्लांट असतो. तर डिझेल पॉवर प्लांटला राखीव पॉवर प्लांट असंही म्हणतात, त्याला म्हणतात कॅप्टिव्ह पॉवर प्लांट. ओके, तर हे असं का म्हणतात, तर त्याला कॅप्टिव्ह किंवा राखीव का म्हणतात, त्याचा यूज काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे आपण बघूया. तर ॲडव्हान्टेजेस किंवा ते कॅप्टिव्ह का असं का म्हणतात हे पहिला बघूया. फर्स्ट, इट कॅन बी पुट इन टू सर्व्हिस इमिडिएटली. म्हणजे डिझेल लाईट गेली आहे तर पटकन आपण सर्व्हिसमध्ये पुट करू. असं आहे का त्याचं इन्स्टॉलेशन करा, बरंच आणा, त्याचं हे करा आणि नाही, लगेच आपण सर्व्हिसमध्ये लाईट गेली, जनरेटर कनेक्ट केला आणि स्टार्ट केलं आणि सुरू झालं. तर हे काय आहे, सर्व्हिसमध्ये पटकन आणू शकतो. सच पॉवर प्लांट क्विकली रिस्पॉन्स फॉर व्हेरिएबल लोड्स. आणि लोड व्हेरी येणारा कमी जास्त होणारा जरी असला तरी ते काय होतं आहे, लगेच रिस्पॉन्स करतं आहे, लगेच स्टार्ट होतं आहे. तर डिझाईन अँड लेआउट ऑफ डिझेल पॉवर प्लांट इज सिम्पल. आता आपण डिझेल पॉवर प्लांट बघितलं, त्याचं लेआउट किंवा त्याचे जे काही हे डिझाईन आणि डायग्राम आहे ती अतिशय सोपी आहे. इट रिक्वायर्स लेस स्पेस. आणि आपण जनरेटर बघितलं आहे, डिझेल जनरेटर एका ट्रॅक्टरमध्ये बसतो किंवा म्हणजे असं त्याला मोठी स्पेस पाहिजे किंवा मोठी जागा पाहिजे असं काय नसतं. एका ट्रॅक्टरमध्ये बसतो, बैलगाडीमध्ये बसतो, कुठे छोटे असतात, लेस स्पेस कमी लागतो. टाईम रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट इरेशन ऑफ डिझेल पॉवर प्लांट इज लेस. म्हणजे डिझेल पॉवर प्लांट तयार करण्यासाठीचा जो टाईम आहे कम्पेअर टू अदर पॉवर प्लांट फार कमी आहे. सच प्लांट्स कॅन बी लोकेटेड एनी प्लेस. हे जे आहे डिझेल पॉवर प्लांट आपण कुठंही घेऊन जाऊ शकतो, कुठंही लोकेट करू शकतो. इट रिक्वायर्स लेस स्पेस फॉर फ्युएल स्टोरेज. डिझेल इंजिनमध्ये जे फ्युएल लागतं, फ्युएल स्टोरेज करायला लागतं, त्याचा स्पेस फार कमी आहे. इट फ्री फ्रॉम ॲश हँडलिंग प्रॉब्लेम. ॲश म्हणजे जे कंबशन होतं, तर आपण बघितलं थर्मलमध्ये कोळसा आहे त्याची पावडर करून घेतली आणि ती जाळली, जाळल्यानंतर त्याची राख उरली, राख म्हणजे ॲश. तर ते परत राखेचं विल्हेवाट लावणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तरी तर राखच तयार होत नाही, डिझेल पॉवर प्लांटमध्ये राख तयार होत नाही, म्हणजेच ॲश तयार होत नाही. त्यामुळं ॲशचं हँडल करायचं, कुठं ठेवायचा हा प्रश्न नाही. नो, इट रिक्वायर्स लेस क्वांटिटी ऑफ वॉटर फॉर कूलिंग. कूलिंग करण्यासाठी इथं जे पाणी लागतं हे काही जास्त पाण्याची गरज नाही, थोडं पाणी लागतं. आणि नो स्टँड बाय लॉसेस. कुठलेही अदर स्टँड बाय म्हणजे रेग्युलरचे लॉसेस काही येत नाहीत. तर हे आहेत ॲडव्हान्टेजेस. ह्याच्यापर्यंत बघितलो आपण, ॲप्लिकेशन बघितलो. तर ॲप्लिकेशनमध्ये कसं होतं, हे कुठंही आपण वापरू शकतो. हॉस्पिटलमध्ये वापरू शकतो, रेडिओ स्टेशनमध्ये वापरू शकतो, कॉलेजेसमध्ये वापरू शकतो, सिनेमा थिएटर्समध्ये. म्हणजे ॲप्लिकेशन काय आहे, डिझेल पॉवर प्लांट आपण कुठं ॲप्लिकेशन म्हणजे काय, डिझेल पॉवर प्लांट आपण वापरतो कुठं त्याचे ॲप्लिकेशन आहेत. हे तुमच्या नोट्समध्ये मी आता सेंड करणार आहे. शिपमध्ये, एरोप्लॅनमध्ये म्हणजे जवळपास सगळीकडंच हे जनरेटर वापरले जातात, जे तुमच्या नोट्समध्ये मी देणार आहे. ओके, हे जे ॲडव्हान्टेजेस झालेले आहेत, ही डायग्राम अनेकदा बघा. काल आपण बघितलो होतो, काय बघितलो होतो काल आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघितलो होतो. न्यूक्लिअर पॉवर प्लांट पण झालेला आहे, त्याचं हे आपण चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण गॅस पॉवर प्लांटसुद्धा बघितला होता लास्ट लेक्चरला, तर तो पण व्यवस्थित दिलेला आहे. तर दोन्ही व्यवस्थित स्टडी करा. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. ओके, तर इथंपर्यंत जे आहे ते आपला पॉईंट कवर होतो आहे. ओके, ठीक आहे. हॅव अ गुड डे.